आता जाऊयात आपण अहमदनगरमध्ये निवडणुकीसंदर्भातले काही अपडेट्स घेऊयात। त्या ठिकाणी मतदान साहित्यांचं वाटप करण्यात आलं। 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये हे मतदान होणार आहे आणि यासाठी 21,574 कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे। 37,83,987 मतदार हे मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत, तर 36 ड्रोन्स कॅमेऱ्यांद्वारे या संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवली जाणार आहे। एकूणच मतदान केंद्राच्या परिसरातूनच याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात उद्या विधानसभेसाठी मतदान होत आहे। ते मतदानाच्या जी पूर्वतयारी आहे प्रशासनाच्या वतीने सुरू आहे। जर आपण या ठिकाणी पाहू शकतो की जे मतपेट्या आहेत, मतदान यंत्र आहे, ते मतदान यंत्र वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी महसूल कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास 21,574 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 1870 वाहनांच्या माध्यमातून मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे। 12 मतदारसंघामध्ये एकूण 3,765 मतदान केंद्र असून यामध्ये 37,83,987 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे। आणि महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासन उद्याच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे। साम टीव्हीसाठी सुशील थोरात, अहिल्यानगर।